रामदासजी आठवले या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहेत आणि ते आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, छत्रपती संभाजीनगरमध्ये आलात आज? नाही, संभाजीनगरमध्ये आज आलो होतो. गंगाधर गाडे आमच्या पॅन्थरच्या मुवमेंटमधले, रिपब्लिकन मुवमेंटमधले, आंबेडकरी मुवमेंटमधले अत्यंत ॲक्टिव्ह नेते होते आणि त्यांचं अचानक काल निधन झाल्याची बातमी समजली आणि माझ्या काही ठिकाणी काय कार्यक्रम होते रद्द करून मी सकाळी या ठिकाणी औरंगाबाद संभाजीनगरमध्ये आलेलो आहे. आणि गंगाधर गाडेंसारखा एक अत्यंत धाडसी नेता होता, झोपडपट्टीतल्या माणसांसाठी संघर्ष करणारा, मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब नाव देण्यासाठी सातत्यानं आंदोलन करणारा आणि अनेक प्रश्नांवरती लढे देणारा अत्यंत माझ्या जवळचा सहकारी ते गंगाधर गाडे होते. आणि आज ते आपल्यामध्ये नाहीत. त्यांच्या जाण्यामुळं आंबेडकर चळवळीचं मोठं नुकसान झालेलं आहे. लोकसभेचं वातावरण सगळीकडे चालू आहे. काय परिस्थिती आहे एकूण देशात? सगळी परिस्थिती अत्यंत चांगली आहे. मोदींच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही जी डेव्हलपमेंटची कामं केलेली आहेत, विकासाच्या दिशेनं देशाला आम्ही घेऊन जातो आहोत. महिलांना आरक्षणाचं जे महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आरक्षण दिलेलं आहे. अनेक जे प्रश्न आहेत, 80 कोटी लोकांना फ्रीमध्ये धान्य देण्याचा निर्णय झालेला आहे. जनधन योजना आहे, आवास योजना आहे, आयुष्यमान योजना आहे, उज्ज्वला योजना आहे. अशा अनेक योजनांचा जो फायदा आहे तो सर्वसामान्यांना झालेला आहे आणि त्यामुळं आम्ही लोकांच्या समोर जात आहोत आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळं देशभरामध्ये नरेंद्र मोदींचा जो नारा आहे की 400 पार, त्या 400 पारला पारपर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि देशामधलं वातावरण अत्यंत चांगलं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा विरोधी पक्षाचे लोक ज्या पद्धतीने गरुड ओकत आहेत, विचित्रपणे ते उलटसुलट बोलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे त्यांना त्याचा फटका बसणार आहे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला चांगलं यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. काल बोलताना उद्धव ठाकरे इथं म्हणाले महाराष्ट्रामध्ये की आता माझी सटकली, तुमची पण सटकणार. उद्धव ठाकरे म्हणाले आता माझी सटकली, प्रचारामध्ये बोलताना त्यांनी वाक्य वापरलं. आता तुमची सटकली म्हणजे तुम्हाला सिंगममध्ये पाठवावं लागेल. जर तुमची सटकली असेल तर तुमची सटकली तर आमची सटकू शकते, पण आम्ही तर सटकू देणार नाही आहे. आणि तुमची सटकलेलीच आहे. तुमच्याकडे 40 जे आमदार होते तुमच्यापासून वेगळे झालेले आहेत, एकनाथ शिंदे बाजूला झालेले आहेत. त्यामुळे आपलं सटकणं साहजिक आहे. म्हणजे आमदारांना सांभाळण्याची जबाबदारी आपली होती, त्याला मध्ये आपण कमी पडलात आणि आता तर सटकून काय उपयोग नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणतायत की 4 जून नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसणार नाहीत. ठीक आहे, कोण दिसणार नाही ते आपल्याला तर दिसेल. म्हणजे वडीवट्टीवाला दिसणार नाहीत की कोणी दिसणार नाही ते कळेल आपल्याला. परंतु सगळ्या देशाच्या लोकांच्या मनामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री बनवायचं आहे आणि घोडे मैदान लांब नाही आहे. 4 जूनला आपल्याला हे सगळं सत्यचित्र लोकांच्या समोर येणार आहे आणि नरेंद्र मोदी कसल्याही परिस्थितीमध्ये प्रधानमंत्री बनणारच आमचा निर्धार आहे आणि त्या दिशेनं आम्ही देशभर फिरतो आहोत. विजय वडेट्टीवार, शेवटचा प्रश्न. विजय वडेट्टीवार असं म्हणतात की 26/11मध्ये विजय वडेट्टीवार आज असं म्हटले की 26/11मध्ये करकरीनं लागलेली गोळी ही कसाबची नव्हती तर RSSच्या विचारधारेच्या व्यक्तीची होती आणि हे उज्ज्वल निकमाने लपवलं ते देशद्रोही आहेत, असं विजय वडेट्टीवार. मला वाटतं की ते देशद्रोही कोण आहे, कोणाला तरी आता ते देशावर प्रेम करणाऱ्या लोकांना देशद्रोही ठरवणं हे काही अयोग्य नाही आहे. आणि उज्ज्वल निकम हे अत्यंत देशावर प्रेम करणारे आहेत, अत्यंत कायदेतज्ञ आहेत. त्याने अनेक लोकांना ज्या केसेस हातात घेतल्या त्यामध्ये त्यांनी फाशी दिलेली आहे. खैर लांजीच्या प्रकरणामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये जे हत्याकांड झालेलं होतं, दलित हत्याकांड, त्याच्यामध्ये सगळ्या आरोपींना फाशी झालेली आहे. अनेक केसेस त्याने चांगले हाताळलेले आहे. त्यामुळं वडीवट्टीवारांचा जो आरोप आहे त्या आरोपामध्ये बिलकुल अतत्य नाही. ते आरोप बेबुनियाद अशा पद्धतीचे आहेत. निश्चितच शेवटे रामदासजी आठवले. कॅमेरामॅन हर्षल निकमसह मी रमेश चेंडके, TVN मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.